बांधवांनो नमस्कार. मागच्या व्याख्यानामध्ये आपण संविधान संस्कृतीची संकल्पना समजून घेतली. भारत हा संविधानाच्या पायावर उभा राहिलेला देश आहे, एक सार्वभौम राष्ट्र आहे. आणि म्हणून ज्या संविधानाच्या पायावर आपलं भारत हे सार्वभौम राष्ट्र उभं आहे, त्या संविधानावर आधारलेली एक संस्कृती आपल्या देशामध्ये निर्माण होऊ शकते. तशा प्रकारची संस्कृती निर्माण करण्यासाठीची प्रचंड मोठी वैचारिक, मूल्यात्मक आणि तत्वज्ञानात्मक ऊर्जा भारतीय संविधानामध्ये आहे. आणि ही ऊर्जा घेऊन भारतामध्ये संविधानावर आधारलेली लोकशाहीला अनुकूल अशा प्रकारची एक संस्कृती निर्माण केली पाहिजे आणि मनामनामध्ये रुजवली पाहिजे. याच्यासाठी युवा प्रबोधन मंचाच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं गेल्या 22 वर्षांपासून प्रयत्न करतो आहोत. अजूनही संविधान संस्कृतीची संकल्पना नीटपणानं लोकांच्या लक्षात येत नाही आहे, पण ही लक्षात आली पाहिजे आणि संविधान संस्कृती रुजली पाहिजे, ही आमची सुस्पष्ट भूमिका आहे. कारण लोकशाहीमध्येही सरंजामदारीचीच संस्कृती अजूनही शिल्लक आहे. आणि जोपर्यंत लोकशाहीमध्ये सरंजामदारीची संस्कृती शिल्लक आहे, तोपर्यंत लोकशाही खऱ्या अर्थानं भारतामध्ये पूर्णपणानं रुजली आहे असं म्हणता येत नाही. आणि लोकशाहीची फळं देखील लोकांपर्यंत, सामान्य अतिसामान्य लोकांपर्यंत, तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यासाठी भारतीय संविधानामधील सांस्कृतिक ऊर्जा घेऊन एक नवी संविधान संस्कृती आपणाला इथं निर्माण करायची, जी बुद्धिवादी, विज्ञानवादी आणि संविधानाच्या मूल्यावर आधारलेली संस्कृती असेल. आणि ही संस्कृती निर्माण करण्यासाठी संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या कला असतात, त्या साऱ्याच कलांच्या माध्यमातून संविधान संस्कृती आपणाला रुजवता येऊ शकते. संविधान संस्कृती रुजवण्यासाठी आज मी आपल्याला संगीत कला आणि संविधान संस्कृती या विषयाच्या संदर्भामध्ये बोलणार आहे. संगीत कला ही मानवानं निर्माण केलेली अत्यंत महत्वाची कला आहे, श्रेष्ठ दर्जाची कला आहे. सर्व कलांच्या मध्ये संगीत कला ही सर्वश्रेष्ठ कला आहे. कारण संगीत कलेची परिणामकारकता फार मोठी आहे. संगीत कलेमध्ये प्रचंड मोठं सामर्थ्यच आहे. या संगीत कलेचा पाया काय आहे? तर संगीत कलेचा पाया निसर्गतः माणसाला स्वतःच्या घशाच्या माध्यमातून, गळ्याच्या माध्यमातून काढता येणारे ध्वनी, त्यातून बनणारे स्वर आणि निसर्गामधील अनेकविध घटकांच्या मधून बाहेर पडणारे अनेक तऱ्हेचे ध्वनी, हा संगीत कलेचा पाया असतो. आणि हे जे ध्वनी आहेत, हे जे सूर आहेत, हे जे ताल आहेत, हे जे नाद आहेत, हे सूर, ताल, नाद, हे ध्वनी जे निसर्गतः माणसाला लाभलेले आहेत, त्याच्या पायावर प्रचंड मोठं संगीत कलेचं विश्व
माणसानं निर्माण केलेलं आहे. आणि हे संगीत कलेचं विश्व जे माणसानं निर्माण केलेलं आहे, हा मानवानं निर्माण केलेला एक सांस्कृतिक डोलारा आहे असं आपणाला म्हणता येऊ शकतं. या संगीत कलेच्या माध्यमातून, संगीत कलेच्या सहाय्यानं आपणाला भारतात संविधान संस्कृती कशा पद्धतीनं रुजवता येऊ शकते याचा विचार इथे करायचा आहे. संगीत कलेच्या संदर्भामध्ये आणखी मला थोडंसं संगीत कलेचं सामर्थ्य काय असतं, त्या संगीत कलेच्या सामर्थ्याबद्दल बोललं पाहिजे. संगीत कला प्रत्येक व्यक्तीवर जसा फार मोठा परिणाम करू शकते, त्याचप्रमाणे प्रचंड मोठ्या जनसागरावर देखील संगीत, एक गीत संगीत प्रचंड मोठं अधिराज्य गाजवू शकत असतं. माणसाच्या कानाला आणि माणसाच्या मनाला संगीत कला हळूवार आणि नाजूक असा स्पर्श करते. माणसाच्या तनामनामध्ये मंजूळ मंजूळशा लहरी संगीत कलाच निर्माण करत असते. माणसाच्या तनामनामध्ये निर्माण होणाऱ्या या ज्या लहरी असतात, त्या लहरी माणसाला गुंगवतात, धुंदवतात, डोलवतात, नाचवतात, हसवतात, उमलवतात, रोमांचित करतात, माणसाला अक्षरशः वेड बनवतात आणि स्वतःच्या तालावर, स्वतःच्या दिशेनुसार, स्वतःच्या पद्धतीनुसार, स्वतःला हवं त्या पद्धतीनं संगीत कला माणसाला नाचवू शकते. इतकं सामर्थ्य संगीत या कलेमध्ये असतं. संगीत माणसाच्या मनाला मऊ, मुलायम आणि रसाळ अशा प्रकारचा अनुभव देतच. त्याचप्रमाणे संगीत मानवी मनाला व्याकुळही बनवत असतं, कारण माणसाच्या अंतःकरणातील दुःखाच्या तारा देखील खूप मोठ्या कौशल्यानं छेडण्याचं सामर्थ्य संगीत कलेमध्येच असतं. संगीत मानवी मनामध्ये प्रेम, सौंदर्य, शृंगार, आनंद यासारख्या भावना ओतण्याचं काम जसं करत असतं, त्याचप्रमाणे संगीत अन्याय अत्याचारा विरुद्धची चीड आणि संताप माणसाच्या मनामध्ये ओतू शकत असतं. मानवी मनामध्ये वीररस ओतू शकत असतं आणि अन्याय अत्याचारांच्या विरुद्ध पेटून उठवण्याचं, लढण्यासाठी सिद्ध होण्याचं, बंडखोरी करण्यासाठी सिद्ध होण्याचं सामर्थ्य देखील संगीत कलाच माणसाच्या मनामध्ये निर्माण करत असते. संगीत मनामध्ये वेगवेगळ्या भावनांची, श्रद्धांची रुजवणूक करतं. त्याचप्रमाणे संगीत वेगवेगळ्या विचारांची आणि मूल्यांची देखील अत्यंत प्रभावीपणानं पेरणी करत असतं. एवढं संगीत कलेमध्ये प्रचंड मोठं सामर्थ्य दडलेलं आहे. संगीत कलेमध्ये असलेलं हे जे सामर्थ्य आहे,
हे सामर्थ्य वेगवेगळ्या जणांनी वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी, स्वतःच्या हितसंबंधांना अनुकूल अशा प्रकारचं जनमानस घडवण्यासाठी इतिहास काळात संगीत कलेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर झालेला दिसतो. निरपेक्ष अशा प्रकारचा आनंद देणारी, फक्त सूर आणि तालाचा आनंद देणारी, कुठलाही आशय नसणारी विशुद्ध अशी संगीत कला जशी असते, त्याचप्रमाणे अनेकविध स्वरूपाचा आशय जिच्यामधून आविष्कृत होतो, अशा प्रकारची संगीत कला देखील अस्तित्वात असते. आजवर संगीत कलेनं मानवी मनाची मशागत मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे. आणि संगीत कलेचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या सहजपणा लक्षात येतं की प्रस्थापित हितसंबंधी वर्गानं संगीत कलेचा वापर अत्यंत कौशल्यानं केलेला आहे. राजेशाही व्यवस्था, सरंजामदारी व्यवस्था इतिहास काळात प्रदीर्घ कालखंड पर्यंत राहिलेली आहे. आणि इतिहास काळात प्रदीर्घ कालखंड पर्यंत राहिलेल्या सरंजामदारीनं देखील संगीत कलेचा वापर त्या सरंजामदारी व्यवस्थेतले प्रस्थापित सत्ताधीश, लाभधारक या मंडळींनी संगीत कलेचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला आहे. वेगवेगळ्या धर्म परंपरांनी देखील संगीत कलेचा वापर आपले विचार, आपल्या भूमिका जनमानसामध्ये खोलवर रुजवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हा वापर यांनी केलेला आपणाला दिसून येतो. प्रस्थापितांची संगीत कला जर आपण पाहिली तर प्रस्थापितांची संगीत कला ही प्रेम, सौंदर्य, श्रृंगार, ईश्वर भक्ती, स्वामीनिष्ठा, पातिवृत्य यासारख्या मूल्यांचा आविष्कार करताना आपणाला दिसून येते. ही मूल्य मोठ्या प्रमाणामध्ये या संगीत कलेच्या माध्यमातून मांडलेली दिसतात. प्रेम हे जे मूल्य आहे, या प्रेम या मूल्याला अनेकविध पैलू आहेत, परंतु प्रणय, श्रृंगार हे भाव संगीत कलेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आविष्कृत केलेले दिसतात. आणि ती एक मूलभूत भावना, मानवी मनातलीच मूलभूत स्वरूपाची भावना असल्यामुळं प्रेम जाणीवेचा आविष्कार करणारी संगीत कला मानवी मनावर सातत्यानं भुरळ घालत आलेली आहे, हे आपणाला नाकारून चालत नाही. परंतु काही मूल्य अशी आहेत की जी मूल्य विषमतावादाचा पुरस्कार करतात, विषमतावादाचं उदात्तीकरण करतात. उदाहरणार्थ स्वामीनिष्ठा हे मूल्य सरंजामदारी व्यवस्थेतील सरंजामदारांचे हितसंबंध कायम टिकवणारं मूल्य आहे. हे लोकशाहीतलं मूल्य असू शकत नाही. आणि परंपरागत ईश्वर भक्ती वगैरे हा जो वेगवेगळ्या स्वरूपाचा प्रकार आहे, भक्ती म्हणजे स्तुतीच असते, वेगळ्या पद्धतीनं निष्ठा व्यक्त केली जात असते, ते देखील विषमतावादाचा पुरस्कार करणारं मूल्य आहे. त्या मूल्याचं विश्लेषण करायला मला इथे फारसा वेळ नाही आहे, परंतु अशा प्रकारची काही विषमतावादाची जोपासना करणारी मूल्य प्रस्थापित मंडळी, प्रस्थापित हितसंबंधी गटांनी या संगीत कलेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टीसाठी केलेला आपणाला दिसून येतो. आपणाला संविधान संस्कृती रुजवणारी
संगीत कला विकसित करायची आहे. संविधान संस्कृती रुजवणारी, संविधान संस्कृती विकसित करणारी संगीत कला म्हणजे कोणत्या स्वरूपाची संगीत कला? संगीत कला म्हणून संगीत कलेचे जे पायाभूत घटक आहेत, सूर, ताल, हे सारी हे आहेतच, ते असलेच पाहिजेत, ते उत्तम दर्जाचे असलेच पाहिजेत. परंतु त्या सूर तालाला ज्या शब्दांची जोड द्यायची, ते शब्द हे देखील मानवी मनावर महत्वपूर्ण अशा प्रकारचे संस्कार करणारे असले पाहिजेत, मानवी मनाची घडण करणारे असले पाहिजेत. संविधान संस्कृतीची संगीत कला निर्माण करायची म्हणजे कशा स्वरूपाचं जनमानस तयार करणारी संगीत कला घडवायची, हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आपणाला द्यावंच लागेल. संविधान संस्कृती रुजवणारी संगीत कला विकसित झालेली आहे का? तर त्याचं उत्तर स्पष्टपणानं मला दिसतं की नाही. का? भारतीय संविधानाकडं आपण भारताचा एक सर्वश्रेष्ठ असा सांस्कृतिक ठेवा म्हणून पाहू शकलेलो नाही आहे. भले भले पाहू शकलेले नाही आहेत. तो राज्यव्यवस्था देणारा ग्रंथ, कायदे देणारा ग्रंथ, याच अंगानं फक्त आपण भारतीय संविधानाकडे बघितलं म्हणून संविधानातली नवसंस्कृती निर्माण करणारी ऊर्जा घेऊन त्या दिशेनं प्रत्येक कलेच्या माध्यमातून प्रचंड मोठं नवनिर्माण करता येतं. या नवनिर्माणाच्या संदर्भामध्ये खूप मोठा बॅकलॉग शिल्लक आहे. आणि संविधान संस्कृती रुजवणारी संगीत कला निर्माण करून आपणाला हा बॅकलॉग भरून काढायचा आहे. भारतातल्या जवळजवळ प्रत्येक माणसाला भारताचं संविधान हजारो हातांनी अनेक देणग्या देतं. प्रत्येकाला विकासाची संधी देतं. काही चिमुटभर माणसं फक्त आपल्या देशामध्ये अशी आहेत की ज्यांना यापूर्वीच्या विषमतावादी मनूच्या कायद्याचे 2500 वर्षापेक्षा अधिक कालखंडपर्यंत लाभ झाले. फक्त तो चिमुटभरांचा वर्ग ज्याच्यामधलं माणूस पण जागृत झालेलं नाही, अशा प्रकारचा वर्ग संविधानाकडं आजही वाकड्या नजरेनं पाहतो. परंतु या देशातल्या बहुसंख्य जनतेला भारतीय संविधानानं मोलाच्या देणग्या दिलेल्या आहेत. आणि म्हणून भारतीय संविधानातल्या तत्वज्ञानावर, मूल्यांवर भारतीय संविधानानं भारतीय नागरिकांना घालून दिलेल्या आचारसंहितेवर, सांविधानिक नैतिकतेवर आधारलेली या साऱ्या घटकांचे संस्कार करणारी संगीत कला आपणाला विकसित करावी लागणार आहे. आणि ही संगीत कला कोण विकसित करू शकतं? संगीत कलेच्या क्षेत्रामध्ये 3 महत्वाचे घटक असतात. एक गीतलेखक किंवा कवी, दुसरा संगीतकार आणि तिसरा गायक. हे 3 घटक, हे 3 कलावंत संगीत कलेच्या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका बजावत असतात. हे
संगीत कलेच्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक जर पुराणमतवादी असतील, अंधश्रद्ध मानसिकतेचे असतील, गतानुगतिक स्वरूपाचे असतील, सतत पुराणात रेंगाळणारे असतील, वर्तमानात पाहणारे जर नसतील आणि भविष्य काळाचा वेध घेण्याची ज्यांची दृष्टी नसेल, जे अत्यंत संकुचित असतील, स्वतःपुरतं पाहणारे असतील, ते लोक संविधानवादी संगीत कला निर्माण करू शकणार नाहीत. जे लोक बुद्धिवादी आहेत, जे लोक विज्ञानवादी आहेत, जे लोक संकुचिततेची कुंपणं तोडून बाहेर पडलेले आहेत, ज्यांच्या मनामध्ये संविधाननिष्ठ राष्ट्रवाद रुजलेला आहे, ज्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, न्याय, सत्य, शांती, अहिंसा, सेक्युलरिझम, निस्पृहता, सेवा, राष्ट्रनिष्ठा ही मूल्य ज्यांच्या मनामध्ये खोलवर रुजलेली आहेत, अशाच प्रकारची माणसं संविधान संस्कृती रुजवणारी, संविधान संस्कृतीचा आविष्कार करणारी संगीत कला विकसित करू शकतात. म्हणजे ज्यांची जीवनदृष्टी संविधानवादी जीवनदृष्टी बनलेली आहे, ज्यांची जीवनदृष्टी बुद्धिवादी विज्ञानवादी आहे, ज्यांची जीवनदृष्टी सर्वसमावेशक आहे आणि ज्यांचं भाव विश्व संविधानमय झालेलं आहे, अशा प्रकारचे लोकच संविधान केंद्री संस्कृती रुजवणारी संगीत कला विकसित करू शकतात, असं या संदर्भात आपणाला म्हणावं लागतं. तर हे भावविश्व कसं बनेल, ही जीवनदृष्टी कशी बनेल? जोपर्यंत भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये अनेक माध्यमांच्या द्वारे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात प्रबोधन प्रक्रिया होत नाही, प्रत्येक भारतीय माणसाला भारतीय संविधानाचं मोल पटवून दिलं जात नाही, आपल्या जीवनातलं प्रत्येक पाऊल आपणाला संविधानानं घालून दिलेल्या कायद्यानुसारच टाकावं लागतं आणि आपल्या व्यक्तिगत सुखदुःखामध्येही भारताचं संविधानच आपल्या मदतीसाठी धावून येत असतं, याचं भान जनतेला आणून देणारी संविधान जागरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात गतिमान करावी लागणार आहे. आणि ही प्रक्रिया गतिमान करून संविधानाचं तत्वज्ञान, त्यातली जीवनमूल्य, त्याची आचारसंहिता भारतीयांच्या मनामध्ये रुजवावी लागणार आहे. आणि हे रुजवण्याचं काम कोण करू शकतं? विचारवंतांना भारतीय संविधान आत्मसात करून भारतीय संविधान आणि वर्तमानातले वेगवेगळे प्रश्न याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन केलं पाहिजे, व्याख्यानं दिली पाहिजे, लेखन केलं पाहिजे. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहे, माझं असं निरीक्षण आहे की राजकीय क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या संविधानिक पदावर असलेल्या लोकांनी देखील, आमदार, खासदार, मंत्री यासारख्या अनेक लोकांनी देखील भारताचं संविधान गंभीरपणानं वाचलेलं नाही, आत्मसात केलेलं नाही. भारतीय संविधानाची शपथ
जी घेतली जाते त्या शपथेचं पालन देखील अनेक जण करत नाहीत, कारण तुम्ही ही शपथ का मोडली असा जाब विचारणारी जनता आपल्या देशामध्ये अजूनही प्रभावीपणानं पुढे येत नाही. म्हणून भारतीय संविधानाबद्दलची प्रचंड मोठी जागृतीची प्रक्रिया घडवून आणल्यानंतर भारतामध्ये एक संविधान निष्ठ भावविश्व तयार होईल. आणि ज्यांचं असं संविधान निष्ठ भावविश्व तयार झालेलं असेल अशाच लोकांना भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये गीतं लिहावीशी वाटतील, ती गीतं गावीशी वाटतील आणि लोकांना ती गीतं ऐकावीशी वाटतील. भारतीय संविधानाच्या मूल्यांचा आविष्कार करायचा आहे. ज्या मूल्यांचा उल्लेख मी मगाशी केलेला आहे. प्रश्न असा उपस्थित होईल की भारतीय संविधानाची स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मानवता आहे, सत्य, शांती, अहिंसा, बुद्धिवाद, विज्ञानवाद, सेक्युलरिझम, ह्या मूल्यावर तुम्ही गीतं लिहायला लागलात तर ती त्याच मूल्यावर किती गीतं लिहिणार हो? आणि मग पुनरुक्ती होणार नाही का? अशा प्रकारचा प्रश्न काही जण निर्माण करतील. असा प्रश्न निर्माण करणाऱ्यांना माझा सवाल आहे की भक्ती या एका मूल्यावरती आपल्या देशामध्ये, आपल्या मराठी भाषेमध्ये किती गीतं लिहिली गेली? त्याचं उत्तर आहे हजारो गीतं लिहिली गेलेली आहेत. आणि हजारो गीतं निरनिराळ्या चाली देऊन पुन्हा गायली जातात, ती ऐकली जातात. अगदी या प्रजासत्ताक भारताच्या रेडिओचं अगदी सकाळी बटन दाबून रेडिओ सुरू केला तर तुम्हाला ते भक्तिगीतच ऐकायला मिळतं. अगदी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ते परंपरागत भक्तिगीतच ऐकवलं जातं. माझं म्हणणं आहे एका भक्ती या सरंजामदारी व्यवस्थेला पूरक ठरणाऱ्या, विषमतावादाला पूरक ठरणाऱ्या अशा प्रकारच्या मूल्यावर जर हजारो गीतं लिहिली जात असतील, गायली जात असतील आणि प्रचंड मोठा जनसमुदाय तीच ती गीतं पुन्हा ऐकत असेल, श्रेष्ठ अशा प्रकारची गीतं म्हणून, तर स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, सेक्युलरिझम, विज्ञानवाद, बुद्धिवाद ही प्रजासत्ताक भारताला संविधानानं दिलेली आजची महामूल्ये आहेत. या महामूल्यांवर किती गीतं लिहिली गेली, किती गीतं गायली, याचं उत्तर फारशी गीतं लिहिलीच गेली नाहीत अशा प्रकारचं आहे. या संदर्भामध्ये मी गेल्या 20-22 वर्षांपासून युवा प्रबोधन मंचाच्या माध्यमातून संविधान गौरव महोत्सवाचे कार्यक्रम घेतो, संविधान जागृतीचे कार्यक्रम घेतो, संविधान प्रशिक्षण शिबिरं घेतो. आणि हे सगळं करत असताना मी आकाशवाणीच्या काही कार्यक्रम अधिकाऱ्यांना भांडलो आहे, अहो तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तरी संविधानावरची गीतं लावा किंवा प्रजासत्ताकाची मूल्य आविष्कृत करणारी गीतं लावा. मला काही कार्यक्रम अधिकारी म्हणाले की अहो सर आमच्याकडं ती गीतच उपलब्ध नाही आहेत. भक्तिगीतं किती आहेत? हजारो आहेत. पण स्वातंत्र्य, समता, बंधुतेची गीतं किती आहेत? उपलब्धच नाहीत. संविधानावर आलेली गीतं किती आहेत? उपलब्धच नाही आहेत. आपण आयत्या पिठावर किती रेघोट्या ओढायच्या? नवा विचार काही करायचा की नाही? नवी काही निर्मिती करायची की नाही? काळाला अनुकूल अशा पद्धतीने संगीत कलेमध्ये मूल्यात्मक आशय ओतायचा की नाही?
संगीत कलेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सर्वच्या सर्व कलावंतांना मी दाद देतो. तुम्ही महत्वपूर्ण अशा प्रकारच्या कलेच्या क्षेत्रामध्ये काम करता, परंतु माझं निरीक्षण हे आहे की नवा आशय ओतणारी संगीत कला विकसित करण्यामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न करायला हवा तेवढ्या मोठ्या प्रमाणात वर्तमान संगीत कलेमध्ये हा प्रयत्न होताना दिसत नाही. त्याच्यासाठी जरा चिंतन हवं असतं, नवं काही निर्माण करण्याची जिद्द हवी असते. माझं आवाहन आहे की आपण केवळ एका स्वातंत्र्य या मूल्यावरती हजारो गीतं लिहू शकता, समता या मूल्यावरती हजारो गीतं लिहू शकता, गाऊ शकता. बुद्धिवाद या मूल्यावर किती गीत आहेत हो, विज्ञानवाद या मूल्यावर किती गीत आहेत हो, सेक्युलरिझमवर का गीत लिहिलं जाऊ नये, किती गीत आहेत हो आमच्याकडे. ज्या मूल्यांवर आपलं हे राष्ट्र उभं आहे ती मूल्य संगीत कलेच्या माध्यमातून मांडण्याची जबाबदारी संगीत कलेच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांची नाही आहे का? ती आहे. पण ही जबाबदारी पार पाडण्यासाठी म्हणून आपणाला स्वतःला फार मोठं बौद्धिक कष्ट करावं लागेल. आणि अशा पद्धतीनं बौद्धिक कष्ट करण्याची ज्यांची मानसिकता असेल तेच लोक अशा प्रकारची संगीत कला निर्माण करू शकतात. अशा प्रकारची संगीत कला निर्माण करण्यासाठी म्हणून कोण पुढे येऊ शकतं? पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान निर्माण करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो. ही संविधान सभेनं प्रचंड मोठं विचार मंथन करून केलेली निर्मिती आहे आणि त्यामध्ये आघाडीचा वाटा बाबासाहेब आंबेडकरांनी उचलला, म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार म्हणून स्वीकारतो. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आज दिवसेंदिवस वाढतो आहे या देशामध्ये. जे आधी बाबासाहेब आंबेडकरांचा अज्ञानामुळे द्वेष करत होते, बाबासाहेबांना समजून न घेतल्यामुळे द्वेष करत होते, ते लोक आता बाबासाहेबांचा आदर करायला लागलेत. बाबासाहेबांचे अन्वयी दिवसेंदिवस वाढायला लागलेले आहेत, कारण त्यांचं कामच अत्यंत व्यापक स्वरूपाचं, सर्वसमावेशक स्वरूपाचं, सकल जनांच्या हिताचं होतं. त्याचा परिचय आपल्याकडे व्हायला लागलेला आहे. पण तरीही अजूनही विशिष्ट समूहाच्या कारणामुळं काही लोक बाबासाहेबांवरती सर्वाधिक प्रेम करतात, खरं म्हणजे भक्ती करतात. बाबासाहेबांची भक्ती करता कामा नये, बाबासाहेबांचा अनुयायी व्हावं. जो कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अनुयायी होईल तो विचार स्वीकारेल, संविधानाचा विचार स्वीकारेल, बुद्धिवाद विज्ञानवाद स्वीकारेल, तो स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःचा विकासच घडवून आणेल. आज बाबासाहेबांचे विचार स्वीकारणारे जे कोणी लोक आहेत तळस्तरातले, ज्यांना इथल्या व्यवस्थेनं माणूस म्हणून जगू दिलं नाही, विकास होऊ दिला नाही, अशा प्रकारचे लोक भारतामधले, भारताचे नागरिक, ज्यांना मूल निवासी असं म्हटलं जातं, त्या वर्गातून आलेले लोक संविधानवादी संगीत कलेचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतील. परंतु अजूनही जे उपलब्ध आहे ते संविधानवादाला अनुकूल आहे, या मूल्यांना अनुकूल आहे, परंतु ते पुरेसं आहे असं मला स्वतःला वाटत नाही. परंतु माझं अगदी प्रस्थापित अशा संगीत कलेच्या क्षेत्रातल्या प्रस्थापित मंडळींना देखील आवाहन आहे, बाबांनो तुम्ही सुद्धा संविधानाचं खाता, तुम्ही देखील संविधानाचं खाता, पण गाता मात्र कायम पुराणाचंच, गाता मात्र कायम दंतकथांचं. अरे संविधानाचं खाता
तर कधीतरी जरासं संविधानाला गाना. विज्ञानाचं खाता, संविधानामध्ये विज्ञानवाद बुद्धिवाद फार महत्वाचा आहे. विज्ञानाचं पदोपदी खाता, विज्ञानाचा पदोपदी लाभ घेता जरा विज्ञानाला देखील गाना गड्यानो. मागे मागेच संगीत कला कशाला ठेवता? ज्याचं खाता त्याचं गायला शिका. प्रत्येकच भारतीय माणूस संविधानानं दिलेल्या अधिकारांचे लाभ घेतोच घेतो. काही जणांना कळत असेल, काही जणांना कळत नसेल, पण प्रत्येक जण घेतो. म्हणून संविधानाला गाण्याची जबाबदारी ही प्रत्येकाचीच आहे. आणि माझं म्हणणं आहे की भारतीय संविधान हा अनेक महाकाव्यांचा विषय आहे. अनेक वर्षांपासून संविधानावरती कविता लिहा असं मी म्हणतो आहे. अलीकडं काही लोक प्रयत्न करतायत संविधानावरती कविता लिहिण्याचा. मी पाहतो कविता, पण मला त्या कविता समाधानकारक वाटत नाही आहेत. संविधानवादी कविता, संविधानवादी गीत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लिहिले जाण्याची गरज आहे, संगीतबद्ध केले जाण्याची गरज आहे. आणि मी म्हणालो की कुणीतरी महाकवी उदयाला यावा, त्यानं संविधानावर महाकाव्य लिहावं. मी वाट पाहतो गेल्या 20-22 वर्षांपासून. माझी क्षमता किती आहे हे मी स्वतःच त्याबद्दल काही बोलणं योग्य नाही, ते लोकांनी ठरवावं. पण आपणाला या निमित्तानं हे मी सांगू इच्छितो, आनंदानं सांगेल की भारतीय संविधानावर मी एक महाकाव्य लिहून पूर्ण केलेलं आहे. भारतीय संविधानाचे 395 अनुच्छेद मी कविताबद्ध केलेले आहेत. मला वाटतं संगीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, नव्या चाली लावू शकणाऱ्या, गाऊ शकणाऱ्या माणसांनी हे सगळं संगीतबद्ध करावं. हे मी लिहिलंय, माझंच करावं असं नाही, अनेकांनी लिहावं, दर्जेदार लिहावं, याच्यापेक्षा चांगलं लिहावं. आणि ते संगीतबद्ध करून एक संविधान केंद्री संगीत कलेचं समृद्ध अशा प्रकारचं दालन आपल्याकडं निर्माण झालं पाहिजे. प्रथम मराठीमध्ये निर्माण झालं पाहिजे, नंतर इतर भाषांमध्ये सुद्धा ते निर्माण झालं पाहिजे. त्यासाठी लोकांना प्रेरित केलं पाहिजे. या ठिकाणी मी 2 कविता ज्या संगीतबद्ध केल्या जाऊ शकतात, ज्या संविधानवादी कविता आहेत, संविधान संस्कृतीची दिशा देणाऱ्या आहेत, संविधानाबद्दलचा आदर व्यक्त करणाऱ्या आहेत, त्या कविता 2 मी तुमच्या समोर ठेवून संविधान केंद्री संगीत कला किंवा संगीत कला आणि संविधान संस्कृती या भूमिकेचा समारोप मी करेन. पहिल्यांदा मी कविता ठेवतो ज्ञान सूर्याच्या लेखणीतून. ज्ञान सूर्याच्या लेखणीतून संविधान सूर्य उगवला. ज्ञान सूर्याच्या लेखणीतून संविधान सूर्य उगवला आणि युगाचा अंधार टरटरा फाटू लागला. ताठरलेल्या बुरुजांची ढासळू लागली माती. ताठरलेल्या बुरुजांची ढासळू लागली माती आणि साकळलेल्या पाण्याला येऊ लागली गती. नांगरले जाऊ लागले युगांचे पडीत माळरान. नांगरले जाऊ लागले युगांचे पडीत माळरान आणि झुळू झुळू वाहू लागले नव्या स्वातंत्र्याचे गान. मेंदूंच्या सभोवतालचे तटतटा तुटले कुंपण. मेंदूंच्या सभोवतालचे तटतटा तुटले कुंपण आणि विशाळ व्यवस्थेने खुरटवलेल्या रोपट्यांचे होऊ लागले सिंचन. मनातली घाण धुण्याची प्रक्रिया झाली सुरू.
मनामनातली घाण धुण्याची प्रक्रिया झाली सुरू आणि सुसाट वेगाने वाहू लागला कळवा घातलेला वारू. कोंडलेल्या पाखरांचे पिंजरे सारे तुटू लागले. कोंडलेल्या पाखरांचे पिंजरे सारे तुटू लागले आणि खुरटवलेल्या पंखांना लाख धुमारे फुटू लागले. करपवलेल्या कळ्या कळ्या येऊ लागल्या फुलून. करपवलेल्या कळ्या कळ्या येऊ लागल्या फुलून. पुन्हा नव्याने फुलू लागले सोने की चिडियाचे नंदनवन. पुन्हा नव्याने फुलू लागले सोने की चिडियाचे नंदनवन. आता मी आणखी एक कविता तुमच्या समोर ठेवतो, ज्या कवितेच्या माध्यमातून संविधान संस्कृती मनामध्ये रुजवता येऊ शकते. काळजात मी आज कोरले संविधान हे नाव. काळजात मी आज कोरले संविधान हे नाव. उकंड्यातल्या रोपट्यासही दिधला मानव भाव. गावगढीचे खचू लागले तुटू लागली बेडी. गावगडीचे खचू लागले तुटू लागली बेडी. गुलामासही मिळू लागली सन्मानाची माडी. झाडी होती किडलेली फवारली गा मूल्ये. झाडी होती किडलेली फवारली गा मूल्ये. मिटू लागली खोल खोलची युगा युगाची शल्ले. सल्ले दिधले गिधाडास त्या फारे कबूतर आता. नसता बसतील कुबडावरती संविधानशा लाथा. माथा नवतो भीमबलाशी शिल्प दिले रे नवे. माथा नवतो भीमबलाशी शिल्प दिले रे नवे. उडू लागले निळ्या आभाळी कोंडणातले थवे. गावे आता सर्वजणांनी संविधानचे गान. गावे आता सर्वजणांनी संविधानचे गान. रक्तहीनशा क्रांती पुढती टेकवू आपुली मान. भान दिले रे या दुबळ्यांना तुम्हीच सत्ताधारी. भान दिले रे या दुबळ्यांना तुम्हीच सत्ताधारी. मतदानाच्या शस्त्राने या मारा शोषक वैरी. दारी आता येतील तुमच्या गुंडपुंड लांडगे. दारी आता येतील तुमच्या गुंडपुंड लांडगे. सुज्ञ मताचे दान करोनी कलम करा दांडगे. काळजात मी आज कोरले संविधान हे नाव. उकंड्यातल्या रोपट्यासही दिधला मानव भाव. उकंड्यातल्या रोपट्यासही दिधला मानव भाव. बुद्धिवादी, विज्ञानवादी, समतावादी नवी संस्कृती, जिला संविधान संस्कृती मी म्हणतो आहे, ती रुजवणारी संगीत कला विकसित करण्यासाठी संगीत कलेच्या क्षेत्रातल्या मंडळींनी आणि रसिकांनीही या दिशेनं विचार करावा आणि संविधान केंद्री संगीत कला विकसित करण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारचं नम्र आवाहन मी करतो आणि थांबतो. धन्यवाद.